चवीला खूपच छान लागणारी अस्सल महाराष्ट्रीयन गावरान रेसिपी करूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाले की जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता यामध्ये थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला घालायचा, भाजलेले जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून हा मसाला ओलसर करून घ्यायचा। मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये घालून घ्यायचं, एकसारखं मिक्स करायचं। हाताने यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा, झाकण ठेवायचं, गॅस लहान करून याची 5 मिनिट वाफ काढायची म्हणजे झुणका तयार होतो। तांदळाची भाकरी बनवण्यासाठी परातीमध्ये किंवा ताटामध्ये तांदळाचं पीठ काढून घ्यायचं। हाताला चटका सोसवेल इथपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं। हा गोळा मळून घ्यायचा। मळलेल्या पिठाचा गोळा करून घ्यायचा, एकसारखा कोरड्या तांदळाच्या पिठावरती घेऊन थापून घ्यायचा। थापलेली भाकरी गरमागरम तव्यावरती दोन्ही बाजूने शेकून घ्यायची। शेकून घेतली की गरमागरम झुणक्यासोबत खाण्यासाठी सर्व करायची। या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।